महिंद्रा स्कॉर्पिओ ही फक्त एक गाडी नाही, तर एका बुडत्या कंपनीला थेट SUV किंग बनवणारी लकी गाडी आहे. या गाडीने महिंद्रा कंपनीला वाचवलंय, कारण ही गाडी यायच्या अगोदर महिंद्रा कंपनीची अवस्था खूप खराब होती. कारण त्यावेळी फोर्ड, ह्युंडाय, टोयोटा यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी भारतात एंट्री केली होती. या सगळ्या मोठ्या बाहेरच्या कारसमोर एक भारतीय कंपनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्ट्रगल करत होती. ती कंपनी होती महिंद्रा. त्यावेळी महिंद्राची ओळख फक्त एक ट्रॅक्टर बनवणारी किंवा गावाकडच्या मजबूत जीप बनवणारी कंपनी म्हणून होती. शहरातील लोकांच्या मनात महिंद्रासाठी कोणती जागा नव्हती, कारण त्यावेळी लोकांना एक मॉडर्न, स्टायलिश आणि कम्फर्टेबल पॅसेंजर कार हवी होती, जी महिंद्राकडे नव्हती. त्यामुळे दुसऱ्या ब्रँडच्या गर्दीत महिंद्रा हरवत चालली होती. महिंद्राचा दिवसेंदिवस लॉस होत होता. या समस्येवर मात करण्यासाठी महिंद्राला एका चांगल्या पॅसेंजर गाडीची गरज होती, जी या बाकीच्या ब्रँड्सला टक्कर देऊ शकेल. अशात आनंद महिंद्रा यांनी कंपनीची 2 वर्षांचं प्रॉफिट पणाला लावून एक मोठा डिसिजन घेतला, तो म्हणजे स्कॉर्पिओ बनवण्याचा. जर त्यावेळी महिंद्राने हा निर्णय घेतला नसता तर कदाचित आज आपण महिंद्राच्या भारी भारी गाड्या पाहिल्याच नसत्या. आनंद महिंद्रा यांनी घेतलेली ही एक अशी डू ऑर डाय रिस्क होती, जिने कंपनीला फक्त वाचवलंच नाही, तर एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. आता हे सगळं झालं कसं? 600 कोटी रुपयांची ती रिस्क महिंद्रासाठी गेम चेंजर कशी ठरली, आणि एक ट्रॅक्टर बनवणारी कंपनी अचानक SUV किंग कशी बनली, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1990च्या दशकापर्यंत महिंद्रा कंपनीची ओळख म्हणजे फक्त ट्रॅक्टर आणि गावाकडे चालणारे जीप बनवणारी कंपनी अशीच होती. त्यांची अर्माडा आणि कमांडर हे मॉडेल्स पूर्णपणे आउटडेटेड झाले होते आणि शहरी लोकांना ते अजिबात आवडत नव्हते. याच काळात 1991मध्ये भारताची इकॉनॉमी ओपन झाली आणि फोर्ड, ह्युंडाय, टोयोटा यांसारख्या परदेशी मोठ्या कंपन्यांनी जबरदस्त टेक्नॉलॉजी घेऊन भारतीय मार्केटमध्ये एंट्री मारली. शिवाय 1994मध्ये टाटा मोटर्सनी त्यांची टाटा सुमो आणून मार्केटमध्ये खळबळ उडवली आणि 2000मध्ये टोयोटाने क्वालिस लॉन्च करून मार्केटवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं. या विदेशी आणि नवीन गाड्या खूप कम्फर्टेबल होत्या आणि त्यांच्यापुढे महिंद्राच्या जुन्या तंत्रज्ञानाचा निभाव लागणं जवळजवळ अशक्य झालं होतं. आता या सगळ्या गोष्टी घडतच होत्या. त्यामध्ये भर म्हणून महिंद्राला आणखी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. ते म्हणजे 1999 ते 2003 या काळात भारतीय कृषी क्षेत्रात आलेली प्रचंड मोठी मंदी. महिंद्राचा मेन इन्कम आणि प्रॉफिट हा त्यांच्या ट्रॅक्टरच्या बिझनेसवर अवलंबून होता. पण अपुरा पाऊस, दुष्काळ आणि पिकांना मिळणारा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय अनेक लोकांनी केवळ शो ऑफसाठी ट्रॅक्टर खरेदी करून अनेक कर्ज बुडवली. त्यामुळे बँकांनी ट्रॅक्टर लोन्स देणं बंद केलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की 2001-2002 या वर्षात महिंद्राचा प्रॉफिट तब्बल 20% घसरला आणि कंपनीचं इन्कम एकदम डाऊन झालं. ट्रॅक्टर विकले जात नव्हते आणि शहरी मार्केटमध्ये टाटा आणि टोयोटाने महिंद्राला खूप मागे टाकलं होतं. हा तो काळ होता जेव्हा इन्व्हेस्टरचा कंपनीवरचा उरलासुरला विश्वासही पूर्णपणे उडाला होता. कंपनीची फायनान्शियल अवस्था इतकी खराब झाली होती की त्यांना सेन्सेक्समधून बाहेर काढलं गेलं. आता या अस्तित्वाच्या आणि जीव घेण्यात संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीचे तेव्हाचे एक्झिक्युटिव्ह आनंद महिंद्रा यांनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की आपण विदेशी गाड्यांचे पार्ट्स फक्त असेंबल करण्याऐवजी शून्यातून स्वतःची 100% स्वदेशी आणि मॉडर्न अशी एक SUV बनवू. पण हा निर्णय म्हणजे एक अतिशय मोठा जुगार होता. शून्यातून एक नवीन गाडी डेव्हलप करण्यासाठी जवळपास 600 कोटी रुपयांचा खर्च लागणार होता आणि त्या काळात महिंद्रा कंपनीचा एकूण नफा फक्त 250 कोटी रुपये एवढा होता. याचा सरळ अर्थ असा होता की कंपनी आपल्या इयरली प्रॉफिटच्या दुप्पट तिप्पट रक्कम अशा एका प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट करत होती, ज्याचा त्यांना कोणताही एक्सपिरियन्स, टेक्नॉलॉजी किंवा महत्त्वाचा सपोर्ट नव्हता. इथं खरोखरच करो या मरो असं झालं होतं. जर हा प्रोजेक्ट फेल गेला असता तर कंपनी आर्थिकदृष्ट्या कायमची उद्ध्वस्त झाली असती. आता या अशक्य वाटणाऱ्या प्रोजेक्टची लिडरशिप आनंद महिंद्रा यांनी डॉक्टर पवन गोयंका यांच्यावर सोपवली. डॉक्टर गोयंका एक अतिशय हुशार इंजिनियर असून ते अमेरिकेतील जनरल मोटर्समध्ये 14 वर्ष काम करून भारतात आले होते, जिथे ते अब्जावधी डॉलर्सचं बजेट हँडल करत असत. पण जेव्हा ते महिंद्राच्या नाशिक R&D सेंटरमध्ये रुजू झाले तेव्हा तिथे त्यांच्या हाताखाली फक्त 50 इंजिनियर्स आणि एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये काम करत होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, पण 1997च्या दरम्यान या प्रोजेक्टवर एक मोठं संकट आलं. डॉक्टर गोयंका यांना अमेरिकेतून जनरल मोटर्सने तातडीने या अशी नोटीस पाठवली. मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी डॉक्टर गोयंका जवळपास अमेरिकेला परत जायला तयार झालेच होते. जर ते गेले असते तर स्कॉर्पिओ प्रोजेक्ट तिथेच कायमचा थांबला असता. पण ही गोष्ट समजताच आनंद महिंद्रा यांनी अतिशय वेगाने पावले उचलली
आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्व अडचणी सोडवून त्यांना भारतातच थांबवायला कन्व्हिन्स केलं. दुसरीकडे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला या 600 कोटींच्या खर्चाबद्दल आणि वाढत्या स्पर्धेबद्दल खूप भीती वाटू लागली. त्यांना वाटलं की हा प्रोजेक्ट सफल होणार नाही आणि कंपनीचे उरले सुरले पैसेही बुडतील. त्यामुळे त्यांनी हा प्रोजेक्ट मध्येच दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकण्याचा विचार खरोखरच सुरू केला होता. पण आनंद महिंद्राचा ठाम विश्वास आणि डॉक्टर गोयंका यांच्या टीमने दाखवलेले टॅलेंट यामुळे शेवटी बोर्डाने आपला निर्णय बदलला आणि प्रोजेक्ट पुढे नेण्यास परवानगी दिली. ग्लोबल कंपन्या अशा एका नवीन गाडीच्या डेव्हलपमेंटवर सुमारे 2,500 कोटी रुपये खर्च करतात आणि त्यांना साधारण खूप वर्षे लागतात. पण महिंद्राला हे सगळं फक्त 550 कोटींमध्ये पूर्ण करायचं होतं. यासाठी त्यांनी एक भन्नाट आणि क्रांतिकारी पद्धत वापरली, जिला आयडॅम म्हणजेच इंटिग्रेटेड डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतात. त्यांच्याकडे स्वतःचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नॉलेज नसल्यामुळे त्यांनी आर्ट टू पार्ट ही स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे गाडीच्या इंजिनपासून ते डिझाईनपर्यंत सगळं काम त्यांनी स्वतः न करता जगातील टॉपच्या सप्लायरकडून थेट करून घेतलं. ऑस्ट्रियाच्या एव्हेलकडून इंजिन डिझाईन, युकेच्या कंपनीकडून बॉडी स्टायलिंग, अमेरिकेच्या लिअर कॉर्पोरेशनकडून इंटिरियर्स आणि जपान कोरियामधून डायज आणि सस्पेन्शन बनवून घेतले. अखेर तब्बल 5 वर्षांच्या रात्रंदिवस मेहनतीनंतर आणि 550 कोटींच्या इन्व्हेस्टमेंटनंतर 20 जून 2002ला महिंद्रा स्कॉर्पिओ अधिकृतपणे भारतात लॉन्च झाली. ही गाडी 5.5 लाख रुपये एवढ्या अग्रेसिव्ह किमतीत लॉन्च करण्यात आली, जी त्यावेळच्या बाकीच्या गाड्यांपेक्षा तब्बल 50,000 रुपयांनी स्वस्त होती. स्कॉर्पिओला बाजारात उतरवताना महिंद्राने आणखी एक मोठी रिस्क घेतली होती. ते म्हणजे शहरी भागातील मार्केट कॅप्चर करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला स्कॉर्पिओचं एक व्हेरियंट चक्क 2% तोट्यात विकलं. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीच्या सुरुवातीच्या जाहिरातींमधून महिंद्रा हे मूळ नाव जाणीवपूर्वक लपवण्यात आलं होतं. कारण महिंद्राची इमेज फक्त ग्रामीण ट्रॅक्टर बनवणारी कंपनी अशीच तयार झाली होती. स्कॉर्पिओचं कार प्लस म्हणजे कारसारखा कम्फर्ट आणि SUV सारखं रुबाब असलेलं डिझाईन आणि 109 हॉर्स पॉवरचं शक्तिशाली इंजिन लोकांना इतकं आवडलं की लॉन्च झाल्यावर फक्त एका आठवड्यात 1,000पेक्षा जास्त गाड्यांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं. सुरुवातीच्या काळात आलेल्या स्कॉर्पिओच्या गाड्यांमध्ये काही प्रमाणात तांत्रिक चुका होत्या. गाडी 100% परफेक्ट नव्हती, पण भारतीय कस्टमर्सनी त्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केलं. त्यांना भारतात तयार झालेली पहिली स्वदेशी मॉडर्न SUV चालवण्याचा प्रचंड अभिमान होता. त्यामुळे त्यांनी कंपनीला चुका सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिला. या एका गाडीच्या यशाने महिंद्रा कंपनीचं नशीब आणि बॅलन्स शीट पूर्णपणे बदलून टाकलं. 2002-2003 या वर्षात 146 कोटींवर असणारा महिंद्राचा प्रॉफिट स्कॉर्पिओच्या यशानंतर 2007 पर्यंत तब्बल 1,068 कोटींवर पोहोचला. स्कॉर्पिओच्या प्रचंड यशामधून मिळालेल्या प्रॉफिटमधून महिंद्राला एक नवीन कॉन्फिडन्स आणि विजन मिळालं. याच पैशातून आनंद महिंद्रा आणि डॉक्टर पवन गोयंका यांनी चेन्नईमध्ये तब्बल 1,000 कोटी रुपये खर्चून महिंद्रा रिसर्च व्हॅली उभी केली. पुढे याच सेंटरमधून XUV 500, नवीन थार आणि XUV 700 यांसारख्या वर्ल्ड क्लास गाड्यांची स्वदेशी निर्मिती शक्य झाली. सुरुवातीच्या CRD इंजिनपासून ते नंतर आलेल्या M-HOC इंजिनपर्यंत आणि 2022मध्ये लॉन्च झालेल्या स्कॉर्पिओ N पर्यंत या गाडीने सतत स्वतःला अपडेट ठेवलं आहे. जर 2002मध्ये प्रोजेक्ट स्कॉर्पिओ फ्लॉप झाला असता किंवा मध्येच विकला गेला असता तर आज कदाचित महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी इतिहासजमा झाली असती. स्कॉर्पिओने महिंद्राला फक्त विनाशापासून वाचवलंच नाही, तर एका जुन्या ट्रॅक्टर मेकरला भारताची नंबर 1 लाईफस्टाईल SUV कंपनी बनवलं. तर मित्रांनो, तुम्हाला महिंद्राच्या ऐतिहासिक कमबॅक स्टोरीमधून काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अशाच इंडियन ब्रँडच्या इन्स्पायरिंग कमबॅक स्टोरीज आवडत असतील तर आपल्या चॅनलवर बुलेट कशी वाचली आणि ती इतकी प्रसिद्ध कशी झाली या टॉपिकवर आपण एक जबरदस्त व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे. तो व्हिडिओ सध्या तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तिथे लगेच क्लिक करा आणि ती स्टोरी एन्जॉय करा.